नमस्कार. कैलासवासी देवराव बाळाजी गणगे योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभाग मेडिकल परिसर अंबाजोगाई विकसित भारत बिल्डथॉन या विषयाअंतर्गत आमच्या गटाचं नाव आहे अब्दुल कलाम गट. माझे नाव मी कुमारी समृद्धी सतीश जोगदन वर्ग 7. मी कुमारी मोहिनी राजेश कदम वर्ग 7. मी कुमारी अमृता श्रीराम पांडगावकर वर्ग 6. मी कुमारी समिता सतीश जाधव वर्ग 6. विकसित भारत बिल्डथॉन या अंतर्गत 2025 या विषयी आम्ही अब्दुल कलाम या गटात रियुजेबल ब्रश हा विषय निवडलेला आहे. विकसित भारत बिल्डथॉन याच्या 4 मुख्य थीमपैकी आम्ही समृद्ध भारत ही थीम निवडलेली आहे. या विषयाअंतर्गत पर्यावरणपूरक जीवनशैली हा आमचा विषय आहे. आम्हाला जाणवलेली समस्या म्हणजे प्लास्टिकचा अतिरिक्त होणारा वापर व त्यापासून होणारा धोका आहे. यामध्ये टूथब्रश, टॉयलेट ब्रश, सिंक ब्रश व नट बोल्ट हे साहित्य वापरले जाते. ब्रश हा 99% प्लास्टिक पासून बनवला जातो. त्याला जास्तीत जास्त 15 वर्ष वापरू शकतो. डॉक्टरांच्या मते आपण 2 ते 3 महिन्यांना ब्रश बदलू शकतो. गुगलच्या सर्वेनुसार दरवर्षी 3.5 बिलियन टूथब्रश आपण कचऱ्यात टाकून देतो. या सर्वांचा मिळून 70 टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. आम्ही इथे टूथब्रशचा कचरा वाढत जाणारा एक ग्राफ काढलेला आहे. 2015 मध्ये 10 बिलियन टन प्लास्टिकचा कचरा निर्माण झालेला आहे. 2017 मध्ये 20,000 बिलियन टन प्लास्टिकचा कचरा निर्माण झालेला आहे. तर 2019 मध्ये 50,000 बिलियन टन प्लास्टिकचा कचरा निर्माण झालेला आहे. अशाच प्रकारे 2025 पर्यंत टूथब्रशचा कचरा वाढतच गेलेला आहे. आपण ब्रश फेकून देण्यामागचे मुख्य कारण फक्त त्याचे ब्रिसल खराब झालेले असतात. उपाय: आम्ही तयार केलेल्या रियुजेबल ब्रश ह्याला 2 भाग असतात. पहिला म्हणजे हेड पार्ट, दुसरा म्हणजे रियुजेबल बॉडी पार्ट. ब्रिसल असलेला पार्ट डिटॅचेबल असतो, जो आपण 2 ते 3 महिने वापरू शकतो. त्यानंतर तो फेकून देऊन त्याचा बॉडीचा आपण पुनर्वापर करू शकतो. अशा प्रकारे रियुजेबल ब्रशचा वापर केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीमागे 15 वर्षात 60 ब्रश पासून तयार होणारा प्लास्टिकचा कचरा आपण कमी करू शकतो. लोकसंख्येचा विचार केला असता प्रत्येकाने जर रियुजेबल ब्रशचा वापर केला तर आपण खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा कमी करू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनात अशा रियुजेबल ब्रशचा वापर जर केला तर प्लास्टिकचा कचरा खूप प्रमाणात कमी होईल. आपल्या